असू दे, बोला. बस मराठा आरक्षणबद्दल चांगली भूमिका घेतली, पण खरं म्हणजे आज जे आपण सोसायटीमध्ये वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोकी बळीत होते किंवा राजकीय डोकी कोणतरी बळीत होते, तर ते आता आज आमचे 400 बांधव ह्यामध्ये मयत झाले. तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकरांपर्यंत विनायकराव मेटेपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागतं मराठा समाज. तर कोण लोक बघत नाही, आज समाज काय जगतो ते आम्हाला अवस्थेत माहिती आहे, गरिबी काय असते ते आम्ही बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्यापुढे डोकी भरत किंवा आरक्षण हे कशाला. मी जे सांगतोय ना तुम्हाला आता पूर्ण ऐकून घ्या. मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजलं, अजून काळ जाऊ दे, ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ दे, कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे जरांगे पाटील आहेत ना, त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल. माझी त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे, पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे, कळलं का, ते ह्यातनं ह्या गोष्टी साधून घेत आहेत. ह्या नीट समजून घ्या पहिले. समजतं मी काय म्हणतोय तुम्हाला? मी आज काय म्हटलं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य, बरोबर आहे, कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये. इथल्या मराठी मुला मुलींना, बरोबर, शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात. ऐका ना, आपण दोन वेगवेगळे विषय बोलतोय म्हणून मी सांगतो तुम्हाला. आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासनं दिली आतापर्यंत? मागे मोर्चे निघाले होते एकदा, बरोबर, साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते, बरोबर. काय झालं त्याचं पुढे? काय झालं त्याचं? एक्झॅक्टली. माझं हेच तुम्हाला सांगणं आहे, हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत, यांच्यापासून सावध राहा. साहेब, आम्ही सावध आहोतच. आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची 50% आतून जी मागणी आहे, ऐका सर, तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं, आमचं म्हणणं 50% आतून जी आमची मागणी आहे, तर ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करतात आमच्यासाठी? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक मिनिट. ज्या वेळेला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे. मी काय म्हटलं होतं तिकडे? तुम्ही जी मागणी करताय ही होणार नाही, हे लोक होऊ देणार नाहीत. यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे, संघर्ष घडवणे, यातनं हातामध्ये मतं मिळवणे, आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल. तेच करतायत. बरोबर आहे. तसं समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतली. शिवाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी, ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना, सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत? कोण लोकसंख्या वाढवतोय इथे? जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत, ते फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत. हजारो कोटीचे टेंडर्स काढली जात आहेत, हजारो कोटीची, बरोबर. तो सगळा पैसा तिकडे जातोय का? कारण लोकसंख्या वाढली. आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो, जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे, जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे, जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे, जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत. मी तुम्हाला काढून दाखवतो, त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला? महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून. म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात. आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत, कुठे उपलब्ध होत आहेत, काहीच माहिती नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे, असाच मी सांगतोय तसाच, की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे, हे आपल्या मुलांना माहितीच नाही. ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही.
तुम्हाला मागचं आंदोलन माहिती आहे? मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो. रेल्वेचं आंदोलन माहिती आहे तुम्हाला? हा, कशासाठी आंदोलन झालं होतं ते? नोकऱ्या कुठे होत्या? महाराष्ट्रात. जाहिराती कुठे होत्या? युपी बिहारला. म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत, पण तुम्हाला कळत नाहीये. आम्हाला कळतात, पण आमचा आरक्षणचा ओबीसी हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो येतो. ओबीसी अरे बाळा, मी सांगतोय, मी तेच सांगतोय तुम्हाला, उद्या ओबीसी असू देत, दलित असू देत, मराठा असू देत, आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात. आजच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील. नाही, मी तुम्हाला आता सांगतोय, हे पुढचे 3.5 महिने ना, ऐकून घ्या, ही 3.5 हे पुढचे 3.5 महिने आहेत ना. आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, राजकारण्यांनी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल, पश्चिम मराठा असेल, फक्त उपयोग करून घेतला. 100% घेतलेलाच आहे. आमची तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की म्हणून दादासारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून मी आलेलं, त्यांना भेटणार आहे. त्यांची मागणी रास्त आहे. त्याला मी त्यांना भेटणार आहे. आता मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला. मुंबईत येऊन गेले मोर्चाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून. काय झालं? आता देश काला त्याच्या पुढे काहीच केलं काही होणार पण नाही झालं, पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. मी तुम्हाला आम्ही नाही मान्य ते केलं. अहो, त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला, त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही. हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले. म्हणूनच या सगळ्या लोकांना इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच आहे. नाही ना, आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये. मला काय वाटते महत्वाचं आहे, माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे. कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. आमच्या घरात आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही. आम्हाला जातपात कळत नाही. आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे? जो असेल तो माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन. मी काय बोलायचं ते कळलं का? तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी. बरोबर आहे? का तुम्ही एक ते आता आहेत कुठे? भूमिका आणि ह्याला जालन्याला माझा आता दौरा आहेच तिथे. जालन्याला जाईन त्याला मी भेटेन. उद्याच्याला तुळजापूरलाच आहे ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू. उद्या मुक्कामी आहे तुळजापूरला. उद्या संध्याकाळी तुळजापूरमध्ये. बरं, मला जरा फोन दे त्यांचा. मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं. मी सांगतो. काय होईल साहेब, आम्हाला तुमची कुठलीच अडचण नाही. तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे ती, कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहो आणि ठामपणाने राहो. आमची एवढीच मुंबई आहे. आमची 50% आतून मागणी आहे. मी परत तुम्हाला तेच सांगतो, जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो, माहिती आहे सगळं. माहिती आहे ना? त्यांनीच केलेलं आहे कारण. बरोबर ना? हे सगळं त्यांना माहिती आहे ना? मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. बरोबर? सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच चर्चा नाही. म्हणजे प्रश्न असा आहे ना, प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयांना फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला. हे आमच्या लक्षात आल्यानंतर जरांगे पाटलांनी 28 ऑगस्टला 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच एक्झॅक्टली या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा जे लोकसभेला झालं ना तेच ह्यांना वाटतंय विधानसभेला होणार. असं त्यांना वाटतंय ना त्यांना. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यासाठी तुमची माथी भडकवली जातील. हे बघा, ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, बाकी ते ओबीसीला शिव्या देतात. याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील. हाताला काही लागणार नाहीये.
हाताला आता काय लागणार? म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या सगळ्या याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत. कळलं का? काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब आमचं हे एवढं बघा, मला जर समजा तुम्ही विचाराल ना, ते बाकीचे सगळे राजकारण करत आले. होय. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरं. बरोबर की नाही? मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलंय? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा मी परत तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 96 89 32 25 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.